Hello dear students, as today we are going to talk about a new text from paper number 8. The title of this text is 1984. It's a novel by George Orwell. 1984. Actually this novel was published in 1949 and the title to this novel is given 1984. First of all, we will talk about the writer George Orwell. The real name of George Orwell is Eric Arthur Blair. George Orwell is an adopted name of Eric. Eric was born in 1903 in India when our country was the colony of Britishers. Eric had 9 major books and more than 700 essays and articles on his credit. He was a international socialist. The thoughts or the ideology of Eric was against the British imperialism, British colonialism. He was also participated in the Spanish Civil War. Eric has also given his contribution in the field of writing for BBC during the Second World War. Now we will talk about our text 1984. As already I have told you that this book was published in 1949. 1949 साली या ठिकाणी या कादंबरीचं प्रकाशन झालं. आणि ही कादंबरी म्हणजे काय आहे तर एक डिस्टोपियन नॉवेल आहे. डिस्टोपियन नॉवेल म्हणजे भयानक आणि भयंकर गोष्टीची कल्पनाकृती, भविष्यामध्ये येऊ घालणाऱ्या भयानक गोष्टीची या ठिकाणी एकूण जो काही आलेख आहे तो या कादंबरीमध्ये या ठिकाणी या कादंबरीकाराने जॉर्ज ऑरवेलने या ठिकाणी दिलेला आहे. आता ही कादंबरी या ठिकाणी कुठल्या विषयावरती आधारित आहे तर जॉर्ज ऑरवेलला एकूण दुसऱ्या जागतिक महायुद्धाच्या पार्श्वभूमीवरती आणि त्यानंतर ज्या पद्धतीची युरोपियन देशामध्ये या ठिकाणी एक व्यवस्था निर्माण झाली होती ते पाहता भविष्यामध्ये या ठिकाणी ही व्यवस्था अशाच पद्धतीने पुढे जर का कंटिन्यू झाली तर काय होऊ शकतं. आता मग दुसऱ्या जागतिक महायुद्धाच्या पार्श्वभूमीवरती या ठिकाणी युरोपियन जगतामध्ये काय व्यवस्था निर्माण झाली होती हा प्रश्न आपल्या मनामध्ये पडला असेल कदाचित. तर व्यवस्था अशी निर्माण झाली होती की एका बाजूला जर्मनीचा हिटलर आणि दुसऱ्या बाजूला नाझी मुसोलिनी काय सोव्हिएत रशियामध्ये या ठिकाणी स्टॅलिन अशा सारखे हुकुमशहा जन्माला आले होते आणि एक अधिकारशाही या ठिकाणी गाजवणारे हे लोक होते, हुकुमशाही गाजवणारे लोक होते. म्हणजेच काय आहे तर टोटॅलिटेरियन विचारांचे, ऑथॉरिटेरियन विचारांचे या ठिकाणी लोक जगामध्ये राज्य करत होते आणि त्यामुळे या ठिकाणी संबंध युरोपियन जे देश आहेत किंबहुना या ठिकाणी संबंध जग या विचारामुळे या ठिकाणी खरं तर घाबरून गेलं होतं. पुढे आपलं काय होणार, आपल्या देशाचं काय होणार अशा पद्धतीचा हुकुमशहा जर का या ठिकाणी आता देशावरती या ठिकाणी राज्य करत असेल आणि अनेक देशांमध्ये अशा पद्धतीने या ठिकाणी जे काही राज्य म्हणजे प्रशासनामध्ये या ठिकाणी काम करणारे जे लोक होते ते त्या विचाराचे या ठिकाणी खऱ्या अर्थाने या ठिकाणी काय होते तर अनुयायी बनत चालले होते आणि त्यामुळे एक भविष्यकाळ भयानक आहे अशा पद्धतीचं चित्र या ठिकाणी जॉर्ज ऑरवेलच्या लक्षात येतं आणि त्यामुळे या ठिकाणी त्यांनी या कादंबरीमध्ये 1984 साली काय होऊ शकतं हे त्यांनी 1949 सालीच या ठिकाणी भाकीत वर्तवलेलं आहे. आणि म्हणून या ठिकाणी ही कादंबरी काय आहे this novel is actually foretelling the future of the whole world. आणि it also deals with the two totalitarian dictatorships. As already I have told you that Soviet Russia and Nazi in Germany, it was in the form of Hitler. Soviet Russia's totalitarian was in the form of Stalin, and they were started to threat to the whole world. They are going to menace, they are going to create their menace among the people, and these kinds of things were actually pervaded in all over the world.
and that's why the novelist George Orwell thought of writing this novel. This novel is also about the wretchedness and misery in life. आणि मग अशा पद्धतीच्या हुकुमशाही विचारामुळे लोकांच्या सामान्य लोकांच्या जीवनामध्ये कुठल्या पद्धतीचं या ठिकाणी दुःख आणि व्यथा त्यांना सहन करावं लागतं याबद्दलही या ठिकाणी कादंबरीकार सांगता आहेत. आणि ही कादंबरी काही अंशी या ठिकाणी ऑटोबायोग्राफिकल आहे, म्हणजेच कादंबरीकारांच्या आयुष्यामध्ये घडलेल्या काही घटना या ठिकाणी या कादंबरीमध्ये रिफ्लेक्ट होताना आपल्याला पाहायला मिळतात. या कादंबरीमध्ये पुन्हा या ठिकाणी एक दुसरी झालर अशी आहे की ही कादंबरी एका दुःखद प्रेमकथेवरती या ठिकाणी अवलंबून असलेली कादंबरी आहे. म्हणजे एक दुःखद प्रेमकथा या कादंबरीमध्ये या ठिकाणी कादंबरीकाराने घेतलेली आहे. त्याशिवाय ही कादंबरी या ठिकाणी जेव्हा सुरू होत आहे तेव्हा आपल्याला लक्षात येतं की विन्स्टन स्मिथ नावाचा या ठिकाणी एक कॅरेक्टर आहे, एक सेंट्रल फिगर आहे या कादंबरीची. हा प्रोटॅगॉनिस्ट आहे, हा हिरो नायक आहे या कादंबरीचा आणि तो 39 वर्षाचा आहे. आणि त्याला असं दाखवलेलं आहे की हे इज कमिटिंग, हे एक वेगळ्या प्रकारचं प्रशासन आहे. टोटॅलिटेरियन गव्हर्नमेंटच्या काळामध्ये या ठिकाणी संबंध या ठिकाणी सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक व्यवस्था कशा पद्धतीने या ठिकाणी बनवल्या जाते याबद्दलचं चित्र या ठिकाणी या कादंबरीमध्ये जॉर्ज ऑरवेलने दाखवलेलं आहे. आणि मग आता या व्यवस्थेमध्ये या ठिकाणी हा प्रोटॅगॉनिस्ट जो आहे तो काय करतो आहे विन्स्टन स्मिथ, तर तो डायरी लेखन करतो आहे. साधारणपणे लोकशाहीमध्ये डायरी लेखन करणे हे खरं तर या ठिकाणी एक चांगला गुणधर्म समजला जातो, परंतु टोटॅलिटेरियन गव्हर्नमेंटमध्ये डायरी लेखन करणे हा एक गुन्हा आहे, प्रशासनाच्या विरोधात या ठिकाणी केलेला एक गुन्हा आहे. आणि हा जर का गुन्हा या ठिकाणी तुम्ही केलात तर तुम्हाला नक्कीच शिक्षा होणार आणि देहांताची शिक्षा या ठिकाणी दिल्या जाऊ शकते. अशा पद्धतीची या ठिकाणी गोष्ट या टोटॅलिटेरियन प्रशासन व्यवस्थेमध्ये या ठिकाणी घडते. आणि मग या कादंबरीमध्ये या ठिकाणी जे काही इम्पॉर्टंट कॅरेक्टर्स आहेत ते कोण आहेत, तर विन्स्टन स्मिथ नावाचा मगाशी सांगितल्याप्रमाणे या कादंबरीचा हिरो आहे. त्याशिवाय या ठिकाणी जुलिया नावाची या ठिकाणी एक 26-27 वर्षाची मुलगी आहे जी विन्स्टन स्मिथची या ठिकाणी नंतर होऊन प्रियशी होते. या दोघांची लव्ह स्टोरी मगाशी सांगितल्याप्रमाणे आहे. आणि ओब्रायन नावाचा एक व्यक्ती आहे जो 40च्या घरामध्ये आहे आणि तो ज्या पार्टीचं सरकार आहे त्या पार्टीच्या इनर पार्टीमधला, म्हणजे त्या पार्टीचा समर्थक आहे तो. अर्थात एकूणच सांगायचं झालं तर असं आहे की ओब्रायन हा या टोटॅलिटेरियन गव्हर्नमेंटचा समर्थक आहे. त्याशिवाय या ठिकाणी ही कादंबरी आणि या कादंबरीतली स्टोरी या ठिकाणी खरं तर 3 भागामध्ये विभागली गेलेली आहे आणि त्यामध्ये पुन्हा प्रत्येक पार्टमध्ये या ठिकाणी काही चॅप्टर्स देण्यात आलेले आहेत. तेव्हा आपण पाहणार आहोत द फर्स्ट पार्टमध्ये या ठिकाणी एकूण 8 चॅप्टर्स आहेत. आणि जेव्हा या कादंबरीला सुरुवात होते पहिल्या चॅप्टरमध्ये या ठिकाणी विन्स्टन स्मिथ हा एका मिनिस्ट्री ऑफ ट्रूथमध्ये या ठिकाणी तो काम करतो आहे. आणि त्याचं काम काय आहे तर रेकॉर्ड डिपार्टमेंटला या ठिकाणी तो कामाला आहे. अनेक डिपार्टमेंट्स आहेत मिनिस्ट्री ऑफ ट्रूथमध्ये आणि त्यामध्ये विशेषतः या ठिकाणी रेकॉर्ड डिपार्टमेंटमध्ये तो काम करतो आहे. त्याचं काम काय आहे तर रेकॉर्ड डिपार्टमेंटमध्ये अनेक प्रकारच्या इतिहासाला या ठिकाणी त्याचं पुनर्लेखन करणं, म्हणजेच पार्टी या ठिकाणी काय सांगते आहे, पार्टीने पूर्वी काय सांगितलं होतं, तशा पद्धतीनं घटना घडल्या का त्या व्यवस्थितपणे या ठिकाणी समजून घेणं. आणि जर का घडल्या नसतील तर पार्टी काय बोलली होती आणि काय घडलं यामध्ये जे अंतर निर्माण होतं आहे ते अंतर कमी करण्यासाठी काय घडलं होतं यावरती फोकस करून पार्टीनं काय म्हणलं होतं त्याच्याकडे दुर्लक्ष करून पार्टी जे घडलंय तेच बोलली होती अशा पद्धतीचा इतिहास या ठिकाणी लिहिण्याचा प्रयत्न रेकॉर्ड डिपार्टमेंटचा आहे. आणि केवळ इतिहासच नव्हे तर संबंध या ठिकाणी कादंबरी लेखन वगैरे जे काही केलं जातं, साहित्य निर्मिती जे केलं जातं रेकॉर्ड डिपार्टमेंटमध्ये, त्या सगळ्यामध्ये या ठिकाणी या गव्हर्नमेंटचे म्हणजे इंगसॉक नावाचं या ठिकाणी हे गव्हर्नमेंट आहे, म्हणजे इंग्लिश सोशलिझम ज्याचा फुल फॉर्म आहे. आणि या इंग्लिश सोशलिझमचा जो विचार आहे तो मग इतिहासामध्ये या ठिकाणी ठेवण्याचा प्रयत्न करणे, तो कादंबरीमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करणे, तो साहित्यामध्ये ठेवण्याचा प्रयत्न करणे आणि लोकांच्या मनावरती एन प्रकारे या ठिकाणी हा विचार बिंबवण्याचा प्रयत्न करणे हा एकमेव या ठिकाणी अजेंडा आहे या पार्टीचा. आणि
विन्स्टन या ठिकाणी या डिपार्टमेंटमध्ये काम करतो. मुळातच या ठिकाणी विन्स्टनला या सगळ्या गोष्टींमध्ये या ठिकाणी रस नाही आहे. विशेषतः विन्स्टन हा या सगळ्यांच्या विरोधात आहे. तो पार्टीचा समर्थक नाही आहे, सपोर्टर नाही आहे. तर तो त्या सगळ्या गोष्टीला काय करतो आहे, अपोज करतो आहे. आणि हीच गोष्ट खऱ्या अर्थाने या ठिकाणी एक महत्त्वपूर्ण गोष्ट आहे. जॉर्ज ऑरवेलच्या मनामध्ये टोटॅलिटेरियन गव्हर्नमेंटच्या विरोधातला जो काही विचार आहे, तोच विचार या ठिकाणी विन्स्टनच्या मनातनं किंवा विन्स्टनच्या रूपातनं या ठिकाणी जॉर्ज ऑरवेलनं मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर विन्स्टन स्मिथ हा व्हिक्टोरिया मॅन्शन नावाच्या लंडन स्थित असलेल्या एका मोठ्या बिल्डिंगमध्ये या ठिकाणी तो राहतो आहे. छोट्याशा फ्लॅटमध्ये या ठिकाणी तो राहतो आहे. त्याचा फ्लॅट हा 8व्या फ्लोअरला आहे. आणि मग या ठिकाणी तो दुपारची वेळ आहे. खरं तर या ठिकाणी जेव्हा कादंबरीची सुरुवात होते तेव्हा दुपारची वेळ आहे, लंचचा ब्रेक झालेला आहे. आणि इन्स्टेड ऑफ स्पेंडिंग हिज टाईम, लंच टाईम, फॉर द सेक ऑफ हॅव्हिंग द मील, विन्स्टन स्मिथ रिटर्न्स बॅक टू द होम. म्हणजे घराकडे आलेला आहे तो, आपल्या फ्लॅटवरती तो येतो. आणि खरं तर या ठिकाणी त्याने आपला लंचचा टाईम हा सॅक्रिफाय केलेला आहे. त्याच्या मनामध्ये काही गोष्टी चाललेल्या आहेत. काय करायचं आहे त्याला, तर लंचच्या वेळेमध्ये या ठिकाणी घरी येऊन त्याला डायरी लेखन करायचं आहे. आणि या राज्यामध्ये, या प्रशासन व्यवस्थेमध्ये, या पार्टीच्या गव्हर्नमेंटमध्ये या ठिकाणी काय चाललेलं आहे, लोकांच्या विरोधात या ठिकाणी काय घडतं आहे, आणि लोकांना आपल्याला कशा पद्धतीने समजावून सांगायचं आहे, याबद्दल त्याला या ठिकाणी डायरीमध्ये लेखन करायचं आहे. त्यासाठी म्हणून तो घरी आलेला आहे. आणि जेव्हा घरी येतो, व्हिक्टोरिया मॅन्शनच्या या ठिकाणी त्या मोठ्या इमारतीच्या समोर जेव्हा उभा राहतो, तेव्हा सगळीकडे त्याला हे चित्र दिसतंय की अनेक पोस्टर्स या ठिकाणी सगळ्या इमारतीवरती लावण्यात आलेले आहेत. आणि त्या पोस्टरवरती एक मोठा चेहरा आहे आणि त्या चेहऱ्याच्या खाली एक कॅप्शन आहे, बिग ब्रदर इज वॉचिंग यू. या स्लाइडवरती तुम्हाला जे चित्र दिसतं आहे तशा पद्धतीचे पोस्टर्स या ठिकाणी सबंध इमारतीवरती या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत. आणि सगळीकडे सगळ्याच इमारतीवरती या ठिकाणी हे पाहायला मिळतं. म्हणजेच काय, बिग ब्रदर म्हणजे कोण आहे, तर द लीडर. हा बिग ब्रदर म्हणजे द लीडर ऑफ द पार्टी. इंगस्टॉकचा हा या ठिकाणी कोण आहे, लीडर आहे. तो मोरक्या आहे, तो नेता आहे, ज्याच्या या ठिकाणी विचाराने ही सबंध प्रशासन व्यवस्था या ठिकाणी राबवल्या जाती आहे. आणि लोकांच्या मनामध्ये एक भीती, दहशत निर्माण करण्यासाठी म्हणून अशा पद्धतीचं कॅप्शन सगळीकडे सगळ्याच भिंतींवरती या ठिकाणी लावण्यात आलेलं आहे, बिग ब्रदर इज वॉचिंग यू. या लीडरला काय म्हटलं जातं, बिग ब्रदर म्हटलं जातं. आणि बिग ब्रदर इज वॉचिंग यू, तेव्हा लोकांना पार्टीच्या विरोधात जाऊन कुठलीही गोष्ट या ठिकाणी करता येत नाही. त्यात आणखीन एक गोष्ट अशी आहे, जेव्हा विन्स्टन हा आपल्या फ्लॅटवरती येतो, दार उघडताच या ठिकाणी त्याच्या फ्लॅटमध्ये लावलेला जो काही टेलिस्क्रीन आहे तो या ठिकाणी वर्क करायला लागतो. प्रत्येकाच्या, आता टेलिस्क्रीन नावाचा काय प्रकार आहे, जसं या ठिकाणी घरामध्ये आपण रेडिओ लावतो, जसा TV लावतो, तशा पद्धतीने या ठिकाणी या टोटॅलिटेरियन गव्हर्नमेंटने म्हणजे इंगस्टॉकच्या या प्रशासनाने इथल्या प्रत्येकाच्या घरामध्ये टेलिस्क्रीन लावलेला आहे. ही एक अशी मशीन आहे जी मशीन या घरामध्ये राहणाऱ्या लोकांचे सगळे व्यवहार, त्यांच्या सगळ्या हालचाली, सगळे त्यांचे जे काही बोलणं आहे, संवाद आहे, ते सगळं कॅप्चर करतं. आणि ते कुठे पाठवतं, जिथे यांची या ठिकाणी कंट्रोल रूम आहे तिथे या ठिकाणी पाठवलं जातं. आणि कंट्रोल रूममध्ये या ठिकाणी तुमचे सगळे व्यवहार, तुमचे सगळे या ठिकाणी एकूण हालचाली ज्या आहेत त्या तपासल्या जातात, त्या पाहिल्या जातात. म्हणजेच तुमच्यावरती प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे या ठिकाणी टोटॅलिटेरियन गव्हर्नमेंटचा एकूणच काय आहे तर नजर आहे, ते तुम्हाला पाहता आहे. तुम्ही या ठिकाणी त्यांच्या देखरेखीखाली या ठिकाणी आहात. तेव्हा अशा पद्धतीने या ठिकाणी जर का प्रत्यक्षपणे गव्हर्नमेंट आपल्याला पाहत असेल, प्रत्यक्षपणे या ठिकाणी आपल्यावरती या ठिकाणी देखरेख करत असेल, तर आपण गव्हर्नमेंटच्या विरोधात काहीही करू शकत नाही. आणि जर का तुम्ही तसं काही करण्याचा प्रयत्न केला तर या ठिकाणी नक्कीच तुम्हाला देहांतासारखी शिक्षा या ठिकाणी दिल्या जाऊ शकते किंवा कॉन्सन्ट्रेशन कॅम्पला या ठिकाणी पाठवलं जाऊ शकतं. अशा पद्धतीची, कारण नाझीच्या काळामध्ये म्हणजेच हिटलरच्या काळामध्ये बऱ्याच या ठिकाणी ज्यू लोकांना ठार मारण्यात आलं आणि बरेचसे या ठिकाणी ज्यू लोक हे कॉन्सन्ट्रेशन कॅम्पमध्ये या ठिकाणी पाठवण्यात आले होते. आणि तिथे कॉन्सन्ट्रेशन कॅम्पमध्ये या ठिकाणी म्हणजे हा कॅम्प म्हणजे मौजमस्तीचा कॅम्प नसतो, तर हे कॅम्प म्हणजे या ठिकाणी भले मोठे गोदामं इस्रायलच्या वाळवंटामध्ये या ठिकाणी उभा केले गेले होते. आणि त्या गोदामामध्ये जेव्हा लोकांना डांबल्या जातं लाखोच्या संख्येने, तेव्हा या ठिकाणी त्या कॅम्पमध्ये जो चोहीकडून या ठिकाणी बंद केला जातो आणि कॅम्पमध्ये या ठिकाणी एक विषारी वायू सोडून त्या विषारू वायूमुळे या ठिकाणी लोकांचे जीव
जातात, लोक गुदमरून मरतात, रक्तस्राव होऊन या ठिकाणी मरतात. अशा पद्धतीने या ठिकाणी जीव लोकांना, लाखो करोडो जीव लोकांना या ठिकाणी त्या काळामध्ये हिटलरने मारलं होतं. तशाच पद्धतीचा कॉन्सन्ट्रेशन कॅम्प या ठिकाणी इथेही राबवला जातो. काही लोकांना खुद्द विन्स्टनची आई आणि त्याची छोटीशी जी बहीण होती, जेव्हा विन्स्टन 10-11 वर्षाचा होता तेव्हाच या ठिकाणी त्याची आई आणि त्याची छोटी बहीण जी बेबी सिस्टर होती ती त्या दोघांना या ठिकाणी या पार्टीच्या लोकांनी कॉन्सन्ट्रेशन कॅम्पला या ठिकाणी पाठवलं होतं. आणि तीच गोष्ट आजही विन्स्टनच्या मनावरती या ठिकाणी अधिराज्य गाजवते आहे. त्याच गोष्टीमुळे या ठिकाणी विन्स्टन हा या पार्टीच्या विचाराच्या आणि कृतीच्या विरोधात या ठिकाणी आहे. आज त्याची या ठिकाणी कमजोरी आहे. त्याला पार्टीच्या या रेकॉर्ड रूममध्ये या ठिकाणी काम करावं लागतं किंवा रेकॉर्ड डिपार्टमेंटला काम करावं लागतं. परंतु या ठिकाणी त्याच्या मनात मात्र या पार्टीच्या विरोधात या ठिकाणी बंडाचं जे काही निशाण आहे ते फडकलेलं आहे. आणि पुढे जाऊन या ठिकाणी एक गोष्ट अशी आहे की मुळातच या पार्टीबद्दल या ठिकाणी इंगसॉकच्या गव्हर्नमेंटबद्दल मी सांगतो की जॉर्ज ऑरवेलने काय केलेलं आहे तर संबंध जे काही जग आहे ते 3 भागामध्ये विभागले जाईल. आणि ते 3 भाग कुठचे आहेत तर ओशिनियाचा पहिला भाग आहे, ओशिनियाचा पहिला भाग आहे, दुसरा भाग आहे ईस्ट एशिया आणि तिसरा भाग आहे युरेशिया. तर इथे तुम्ही चित्रामध्ये या ठिकाणी पाहू शकता ओशिनियाचा जो भाग आहे तो ब्ल्यू कलरने या ठिकाणी दाखवण्यात आलेला आहे, ज्यामध्ये दोन्ही अमेरिका आहे. त्याशिवाय या ठिकाणी युरोपातला इंग्लंड आणि आजूबाजूचा या ठिकाणी प्रदेश तिथे दाखवलेला आहे. इकडे आफ्रिकन कंट्रीज या ठिकाणी यामध्ये कन्सिडर केलेले आहे. ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड यासारखे या ठिकाणी जे काही प्रदेश आहेत ते सगळे ओशिनियाचे घटक असतील. म्हणजे ओशिनियाचं राज्य किंवा ओशिनियाचं साम्राज्य या संबंध या ठिकाणी देशांवरती प्रस्थापित झालेलं असेल. त्याशिवाय या ठिकाणी दुसरा जो काही भाग आहे तो म्हणजे युरेशिया. आणि युरेशिया हा कुठे असेल तर रशिया आणि आजूबाजूचा प्रदेश, युरोपातले बहुतांशी देश आणि रशिया, हा सगळा जो काही भूभाग असेल त्यावरती या ठिकाणी युरेशियाचं साम्राज्य असेल. त्याशिवाय ईस्ट एशिया म्हणजेच कुठला प्रदेश आहे तर चायना, भारताचा काही भाग चायना, तिकडे जपान आणि मधला जो पट्टा आहे तो सगळा या ठिकाणी ईस्ट कंट्रीज ज्या आहेत, ईस्टर्न कंट्रीज, त्या सगळ्या देशांना या ठिकाणी ईस्ट एशियामध्ये आपल्या इंडियाचा अगदी या ठिकाणी मलबारपर्यंतचा जो पार्ट आहे तिथपर्यंतचा पार्ट या ठिकाणी ईस्ट एशियामध्ये येतो. आणि राहिलेला जो काही भूभाग आहे मग त्यामध्ये या ठिकाणी काही अमिराती राष्ट्र असतील, भारताचा थोडासा खालचा भाग असेल म्हणजे साऊथचा भाग असेल, किंवा इकडे पाकिस्तान असेल, तिकडे इराण, इराक असेल, हा जो काही पट्टा आहे, कंबोडिया वगैरे जो काही पट्टा आहे, माली वगैरे जो काही देश आहे, हे सगळे देश हे डिस्प्युटेड आहेत. अजून याच्यावरती या ठिकाणी या कुठल्याही साम्राज्याने आपलं राज्य प्रस्थापित केलेलं नाही. अशा पद्धतीचा एकूण संबंध जगाला 3 भागामध्ये या ठिकाणी विभागण्यात आलेला आहे. या 3 या ठिकाणी साम्राज्याचं राज्य प्रस्थापित झालेलं असेल असं दाखवायचं आहे जॉर्ज ऑरवेलला. आणि त्यामध्ये विशेषतः ही कादंबरी जिथे किंवा या कादंबरीची स्टोरी या ठिकाणी जिथे टेक्स प्लेस होती आहे तो भाग म्हणजेच ओशिनियाचा भाग आहे. आणि ओशिनियामध्ये या ठिकाणी एअरस्ट्रिप 1 नावाची या ठिकाणी एक फार मोठी प्रोव्हिन्स आहे. प्रोव्हिन्स म्हणजे विभाग ज्याला आपण म्हणतो, एअरस्ट्रिप 1. आणि हे एअरस्ट्रिप 1 म्हणजेच काय तर सध्याचं जे काही इंग्लंड आहे त्या इंग्लंडला एअरस्ट्रिप 1 अशा पद्धतीचं नाव दिलेलं आहे. आणि एअरस्ट्रिप 1 मध्ये लंडन हे शहर वन ऑफ द बिगेस्ट सिटीज इन द प्रोव्हिन्स ऑफ एअरस्ट्रिप 1. म्हणजेच काय, ओशिनिया हे जरी साम्राज्य असलं तरी ओशिनियामध्ये अनेक प्रकारचे प्रोव्हिन्सेस आहेत, अनेक विभाग आहेत आणि त्या विभागामध्ये अनेक सिटीज आहेत, अनेक शहरं आहेत. तसं या ठिकाणी लंडन हे शहर या ठिकाणी एअरस्ट्रिप नावाच्या या प्रोव्हिन्समध्ये या ठिकाणी ओशिनियाच्या साम्राज्यामध्ये वसलेलं आहे. ओके. त्यानंतर या ठिकाणी 2 प्रकारच्या या ठिकाणी 4 प्रकारच्या मिनिस्ट्रीज या संबंध ओशिनियाच्या साम्राज्यामध्ये काम करत आहेत. आपण
टोटॅलिटेरियन गव्हर्नमेंटच्या ओशिनियाच्याच साम्राज्याबद्दल या ठिकाणी बोलतो आहोत. बाकीच्या युरेशिया आणि ईस्ट एशियाबद्दल या ठिकाणी आपण बोलत नाहीये. कारण विन्स्टन स्मिथ हा कुठल्या साम्राज्यामध्ये या ठिकाणी जन्माला आलेला आहे, तर तो ओशिनियाच्या साम्राज्यामध्ये जन्माला आलेला आहे. तो लंडनमध्ये जन्माला आलेला आहे. एअर स्ट्रिप 1चा तो भाग आहे. आणि इंगसॉकचं जे गव्हर्नमेंट आहे, इंगसॉकचं जे गव्हर्नमेंट आहे ते म्हणजे इंग्लिश सोशलिझमचं जे गव्हर्नमेंट आहे ते गव्हर्नमेंट इथे ओशिनियामध्ये या ठिकाणी बिग ब्रदरच्या रूपामध्ये वर्क करता आहे किंवा प्रशासन करता आहे. आता 4 प्रकारच्या मिनिस्ट्रीज आहेत. कुठल्या प्रकारच्या मिनिस्ट्रीज आहेत? पहिली या ठिकाणी मिनिस्ट्री आहे मिनिस्ट्री ऑफ ट्रूथ, जिथे हा विन्स्टन स्मिथ रेकॉर्ड डिपार्टमेंटला या ठिकाणी कामाला आहे, मगाशी सांगितल्याप्रमाणे. दुसरे या ठिकाणी जे दुसरी मिनिस्ट्री जी आहे ती दुसरी मिनिस्ट्री आहे मिनिस्ट्री ऑफ पीस, ज्यांचे शॉर्ट फॉर्म सुद्धा या ठिकाणी दिलेले आहेत. म्हणजे मिनिस्ट्री ऑफ ट्रूथचं शॉर्ट फॉर्म आहे मिनी ट्रू, मिनिस्ट्री ऑफ पीसचं शॉर्ट फॉर्म आहे मिनी पॅक्स, मिनिस्ट्री ऑफ लव एक तिसरं डिपार्टमेंट आहे. मिनिस्ट्री ऑफ लवच्या या ठिकाणी शॉर्ट फॉर्म आहे मिनी लव. आणि चौथी मिनिस्ट्री जी आहे ती चौथी मिनिस्ट्री आहे मिनिस्ट्री ऑफ प्लेंटी. अशा पद्धतीचे 4 या ठिकाणी मिनिस्ट्रीज कामाला आहेत या ओशिनियामध्ये. आणि ओशिनियाची या ठिकाणी एक नवीन भाषा आहे. या प्रशासनाची एक वेगळी भाषा आहे. त्याने एक नवीन भाषा जन्माला घातलेली आहे. मुळात या ठिकाणी स्टँडर्ड इंग्लिश काही लोक बोलतात, परंतु प्रशासनाला एक नवीन भाषा अपेक्षित आहे. त्या भाषेचं नाव आहे न्यूस्पीक. and Newspeak is an original or official language of Oceania. म्हणजेच काय केलेलं आहे, स्टँडर्ड इंग्लिश या ओशिनियाला किंवा इथल्या प्रशासनाला का नको आहे? कारण स्टँडर्ड इंग्लिश लोकांना आपली भावना व्यक्त करण्यासाठी म्हणून मोठा अवकाश निर्माण करते, मोठा स्पेस देते, त्यांना भरपूर अपॉर्च्युनिटी आहे. कारण शब्दसाठा भरपूर आहे स्टँडर्ड इंग्लिशमध्ये. तसे या ठिकाणी न्यूजस्पीकमध्ये शब्द मर्यादा फार टाकलेली आहे. शब्दांची मर्यादा आहे. तुम्हाला तुमच्या मनातली भावना स्पष्टपणे बोलता येणार नाही, तुम्हाला तुमच्या मनातले विचार व्यक्त करता येणार नाहीत. आणि हेच तर या ठिकाणी या गव्हर्नमेंटला करायचं आहे. लोकांना फारसं बोलता येऊ नये, लोकांना फारसं या ठिकाणी व्यक्त होता येऊ नये. लोकांच्या एकूण या ठिकाणी जीवनावरती अशा पद्धतीचे निर्बंध आपल्याला लादायचे आहेत. लोकांना त्यांचं स्वातंत्र्य उपभोगता येणार नाही. आपलं प्रशासन जे या ठिकाणी म्हणतं आहे तेच या ठिकाणी लोकांनी केलं पाहिजे, तशाच पद्धतीने वागलं पाहिजे. अशा पद्धतीची या ठिकाणी व्यवस्था या ओशिनियामध्ये टोटॅलिटेरियन गव्हर्नमेंटच्या माध्यमातून या ठिकाणी प्रस्थापित करण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी या इंगसॉकच्या गव्हर्नमेंटचे 3 स्लोगन्स आहेत. पहिले स्लोगन पहा, फार गमतीशीर भाग आहे. पहिले स्लोगन आहे वॉर इज पीस. युद्ध म्हणजेच शांतता. म्हणजेच काय करायचं आहे, तुम्ही सातत्याने या ठिकाणी युद्धभूमीवरती असला पाहिजे, तुम्ही सातत्याने युद्ध लढलं पाहिजे, तुम्ही सातत्याने या ठिकाणी स्वतःला काय केलं पाहिजे, टेस्ट केलं पाहिजे आणि नवनवीन प्रदेश या ठिकाणी जिंकले पाहिजेत. म्हणजेच काय, जोपर्यंत तुम्ही युद्धभूमीवरती आहात तोपर्यंत या ठिकाणी संबंध साम्राज्यामध्ये शांतता आहे. जर काय या ठिकाणी युद्ध संपलं तर शांतता भंग होईल. अशा पद्धतीचा विचार या ठिकाणी, म्हणजे एकूणच काय तर टोकाची भूमिका, परस्पर विरोधी भूमिका या ठिकाणी घेऊन वर्क करणारं हे प्रशासन आहे. दुसरं स्लोगन असं आहे फ्रीडम इज स्लेव्हरी. लोकांना या ठिकाणी स्वातंत्र्य देणं म्हणजेच या ठिकाणी त्यांना गुलामगिरीत ढकलणं, अशा पद्धतीचा विचार या ठिकाणी करणारं हे गव्हर्नमेंट आहे. म्हणजेच काय आहे, तुम्हाला तुमचं स्वातंत्र्य या ठिकाणी उपभोगता येणार नाही. तुम्हाला स्वातंत्र्य देऊ करणे म्हणजे तुमच्यावरती गुलामगिरी लादणे, अशा पद्धतीचा हा विचार आहे. म्हणजेच काय करायचं आहे, तुम्ही नेहमी या ठिकाणी पारतंत्र्यामध्ये असलं पाहिजे, दुसऱ्यावरती अवलंबून असलं पाहिजे, दुसऱ्याने सांगितलेलं ऐकलं पाहिजे. तरच तुम्ही खऱ्या अर्थाने तुमचं आयुष्य या ठिकाणी जगू शकता, तरच खऱ्या अर्थाने तुम्ही तुमच्या मनाचे राजा असू शकता. अशा पद्धतीने या ठिकाणी अगदी परस्पर विरोधी या ठिकाणी भूमिका ठेवणारं हे प्रशासन आहे. आणि तिसरं स्लोगन म्हणजे काय, इग्नोरन्स इज अ स्ट्रेंथ. लोकांनी ज्ञानी व्हायचं नाही, लोकांनी अज्ञानी राहायचं आहे आणि अज्ञान हेच तुमचं सामर्थ्य आहे. अशा पद्धतीचं स्लोगन आहे. लोकांना शहाणं करायचं नाही, लोकांना हुशार बनवायचं नाही. लोकांनी या ठिकाणी फक्त जे सांगितलेलं आहे तेवढंच लोकांनी ऐकायचं, जे करायला सांगितलेलं आहे तेवढंच लोकांनी करायचं. अशा पद्धतीने या ठिकाणी हे सरकार, हे प्रशासन या ठिकाणी ते काम करतं आहे. त्यानंतर या ठिकाणी काही ज्या काही हे आहेत म्हणजे कन्सेप्ट आहेत या गव्हर्नमेंटमध्ये राबवलेल्या. थॉट पोलीस नावाचं या ठिकाणी प्रशासन आहे. थॉट पोलीस म्हणजे पोलीस यंत्रणा आहे, सगळ्या लोकांवरती देखरेख ठेवणारं, त्याला थॉट पोलीस नाव दिलेलं आहे.
आणि हे थॉट पोलीस तुमच्यावरती नेहमी या ठिकाणी वॉच ठेवून राहतं. सगळीकडे संबंध शहरामध्ये थॉट पोलीस या ठिकाणी वावरते. कुठला माणूस कुठल्या पद्धतीचं कृत्य करतो आहे, काय चाललेलं आहे त्याच्या आयुष्यामध्ये, या सगळ्यावरती या ठिकाणी देखरेख करण्याचं काम या थॉट पोलीसचं आहे. त्याशिवाय या ठिकाणी थॉट क्राईम ही एक नवीन संकल्पना आहे. थॉट क्राईम म्हणजे तुम्ही टोटॅलिटेरियन गव्हर्नमेंटच्या विरोधात जाऊन एखादी जर का कृती केली तर तुमचा तो क्राईम झाला, त्याला काय म्हटलं जातं, थॉट क्राईम. तेव्हा आणि तिसरी संकल्पना आहे फ्लाइंग हेलिकॉप्टर्स. फ्लाइंग हेलिकॉप्टर्स आणि फ्लाइंग हेलिकॉप्टर्स पण या ठिकाणी आहेत. थॉट पोलीस जिथे कमी पडतात तिथे या ठिकाणी हे फ्लाइंग हेलिकॉप्टर्स या ठिकाणी वर्क करत आहेत. म्हणजेच केवळ जमिनीवर या ठिकाणी लोकांवरती देखरेख करायची नाही, तर आकाशावरनं सुद्धा या ठिकाणी लोकांवरती नजर ठेवायची आहे. त्यासाठी म्हणून फ्लाइंग हेलिकॉप्टर्स आहेत. जेव्हा विन्स्टन स्मिथ हा आपल्या या ठिकाणी विक्टरी मॅन्शनमध्ये आपल्या फ्लॅटमध्ये येतो, तेव्हा या ठिकाणी आपल्या फ्लॅटच्या खिडकीतनं बाहेर डोकावतो, तेव्हा या ठिकाणी त्याला दिसतंय की आकाशामध्ये हे फ्लाइंग हेलिकॉप्टर्स या ठिकाणी गिरट्या घालत आहेत. आणि ते कशासाठी, तर लोकांच्या वरती या ठिकाणी नजर ठेवून आहेत. ते लोक काय करत आहेत यावरती या ठिकाणी ते नजर ठेवून आहेत आणि ते या ठिकाणी तो पाहतो आहे. आपली खिडकी बंद करून घेतो आणि आतमध्ये जातो. आता या ठिकाणी विन्स्टन मग काय करणार आहे आतमध्ये जाऊन, तर टेलिस्क्रीन जिथपर्यंत या ठिकाणी त्याला पाहू शकते तिथून पलीकडे आतल्या भागात जाऊन या ठिकाणी आपल्या फ्लॅटच्या अतिशय इंटेरियर भागामध्ये जाऊन, जिथे टेलिस्क्रीन या ठिकाणी पोहोचू शकत नाही, त्याची रेंज पोहोचू शकत नाही, अशा ठिकाणी जाऊन त्याने एक डायरी या ठिकाणी अगदी गुप्तपणे लिहायला या ठिकाणी ठरवलेला आहे आणि तो ते डायरी लेखन या ठिकाणी करतो आहे. आता डायरी लेखनमध्ये या ठिकाणी तो काय करतो, जनरली आपण डायरी लेखन करताना काय करतो, आपल्या आयुष्यामध्ये दिवसभरामध्ये घडलेल्या घटना डायरीमध्ये या ठिकाणी नमूद करून ठेवण्याचा प्रयत्न करतो. इथे विन्स्टन स्मिथ काय करतो आहे, इथे विन्स्टन स्मिथ त्याला जे काही रात्री स्वप्न पडतात, भयानक अशा पद्धतीत स्वप्न पडतात, भयंकर अशा पद्धतीत स्वप्न पडतात, ते स्वप्न या ठिकाणी त्या डायरीमध्ये या ठिकाणी लिहून ठेवतो आहे. आणि मग काय झालं होतं, तर कालच्या रात्री या ठिकाणी त्याला असं स्वप्न पडलं होतं, तो एका थिएटरमध्ये या ठिकाणी चित्रपट पाहण्यासाठी गेला होता आणि त्या चित्रपटामध्ये जे दाखवलं होतं ते अगदी वॉरफेअर बद्दल दाखवलं होतं. लोक एकमेकांवरती या ठिकाणी तुटून पडत आहेत आणि घनघोर युद्ध या ठिकाणी लढल्या जात आहे, त्यामध्ये अनेक लोक मारले जात आहेत. अशा पद्धतीचे या ठिकाणी भयानक चित्र म्हणजेच स्वप्न तो पाहतोय आणि ते स्वप्न या ठिकाणी त्याने आता डायरीमध्ये या ठिकाणी नमूद केलेलं आहे. म्हणजेच काय, तर त्याला स्वप्न का असे पडतात, त्याला एक सायकोलॉजिकल कारण आहे. ज्या व्यवस्थेमध्ये या ठिकाणी तुम्ही राहता, अवतीभोवती ज्या पद्धतीची परिस्थिती या ठिकाणी तुमच्या आहे, तशाच पद्धतीचे स्वप्न या ठिकाणी तुम्हाला पडू लागतात. म्हणजे परिस्थिती इथली या ठिकाणी अगदीच नेहमीसारखी आहे असं नाही आहे. ही परिस्थिती फार प्रतिकूल आहे आणि मग अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये राहत असताना पडणारी स्वप्न ही अतिशय भयानक असतात, भयंकर असतात आणि तशीच स्वप्न या ठिकाणी इथे विन्स्टनला पडता आहे. आणि मग त्याच्यानंतर या ठिकाणी जेव्हा तो ती कालच्या रात्रीची स्वप्न आपल्या डायरीमध्ये नमूद करतो, त्याच्यानंतर या ठिकाणी त्याचं लक्षात येतं की त्याची आई आणि त्याची छोटीशी जी बहीण आहे, फार वर्षापूर्वी जेव्हा तो 10-11 वर्षाचा होता तेव्हा या ठिकाणी अचानकपणे त्या डिसअपिअर झाल्या होत्या, गायब झाल्या होत्या. आणि नंतर त्याच्या लक्षात येतं की त्या डिसअपिअर का झालेल्या आहेत, तर इथल्या गव्हर्नमेंटने या ठिकाणी त्याच्या आईला आणि त्याच्या लहान बहिणीला या ठिकाणी उचलून नेलं होतं आणि कॉन्सन्ट्रेशन कॅम्पमध्ये या ठिकाणी पाठवलं होतं. आता आईचा आणि त्या लहान बहिणीचा या ठिकाणी काय गुन्हा होता हे आजपर्यंत या ठिकाणी विन्स्टनला कळालेलं नाही. परंतु एकदा का पार्टीला वाटलं, एकदा का या ठिकाणी या गव्हर्नमेंटला वाटलं की तुम्ही कुठला तरी गुन्हा केलेला आहे, तेव्हा अचानक या ठिकाणी तुम्हाला उचलतात आणि कॉन्सन्ट्रेशन कॅम्पला एकतर पाठवतात, नाही तर मग भर चौकामध्ये या ठिकाणी तुम्हाला एक्झिक्यूट करतात, म्हणजेच देहांताची शिक्षा देतात. आणि दर महिन्यातनं एकदा हा प्रोग्राम होतोच होतो. भर चौकामध्ये कुण्यातरी गुन्हेगाराला या ठिकाणी अशा पद्धतीची देहांताची शिक्षा दिल्या जाते. असं हे गव्हर्नमेंट आहे. म्हणजेच ही भर चौकामध्ये दिल्या गेलेली शिक्षा लोकांनी पाहावी आणि लोकांनी या ठिकाणी या गव्हर्नमेंटच्या लोकांना घाबरावं, बिग ब्रदरला या ठिकाणी त्यांनी घाबरावं, अशाच पद्धतीचा हेतू या ठिकाणी या सगळ्या गोष्टी मागे आहे. त्याशिवाय या ठिकाणी जेव्हा त्याचं डायरी लेखन होतं आणि आईच्या आणि आपल्या बहिणीच्या विचारामध्ये या ठिकाणी जेव्हा तो गर्क होतो तेव्हा टेलिस्क्रीनमधनं या ठिकाणी आवाज येतो
बेल वाजते आणि ही बेल काय इंडिकेट करते तर आत्ता वेळ झालेली आहे. कशाची वेळ झालेली आहे तर 2 मिनिट्स हेड प्रोग्राम पाळण्याची वेळ झालेली आहे. आता ही 2 मिनिट्स हेड प्रोग्राम काय भानगडे तर या गव्हर्नमेंटचं म्हणणं असं आहे जरी त्यांनी या ठिकाणी संबंध लोकांना आपल्या भीतीखाली आणलेलं असलं तरी इमॅन्युअल गोल्डस्टेन नावाचा एक असा व्यक्ती आहे जो या गव्हर्नमेंटच्या विरोधात या ठिकाणी काम करतो आहे. गव्हर्नमेंटचा तो विरोधक आहे. कोण इमॅन्युअल गोल्डस्टेन. आणि त्याने काय केलेली आहे तर त्याने स्वतःची एक संघटना या ठिकाणी या गव्हर्नमेंटच्या विरोधात आणि या गव्हर्नमेंटच्या तत्वाच्या आणि विचाराच्या विरोधात त्या ठिकाणी उभा केलेली आहे. त्या ऑर्गनायझेशनचं नाव आहे ब्रदरहूड. टोटॅलिटेरियन गव्हर्नमेंटचा जो म्होरक्या आहे त्याचं नाव आहे बिग ब्रदर आणि त्याचा विरोधक म्हणून या ठिकाणी काम करणारा जो काही इमॅन्युअल गोल्डस्टेन आहे त्याच्या गव्हर्नमेंटचं या ठिकाणी आय मीन टू से दॅट त्याच्या ऑर्गनायझेशनचं नाव आहे ब्रदरहूड आणि तो त्या ब्रदरहूड नावाच्या ऑर्गनायझेशनचा हेड आहे आणि तो या ठिकाणी या गव्हर्नमेंटच्या या पार्टीच्या विरोधात या ठिकाणी तो काम करतो आहे. लोकांना भडकवतो आहे. त्याने या गव्हर्नमेंटच्या बद्दल लोकांच्या मनामध्ये या ठिकाणी प्रक्षोभ निर्माण करण्यासाठी राग आणि चीड निर्माण करण्यासाठी म्हणून आणि हे गव्हर्नमेंट अस्थिर करण्यासाठी म्हणून अनेक प्रकारच्या कारवाया केलेल्या आहेत. लोकांचं या ठिकाणी ओरिएंटेशन केलेलं आहे. लोकांचं मत परिवर्तन करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि मग अशा आपल्या पार्टीच्या विरोधात काम करणाऱ्या या इमॅन्युअल गोल्डस्टेनच्या ब्रदरहूड ऑर्गनायझेशनचा हेट करण्यासाठी म्हणून तिरस्कार नोंदवण्यासाठी म्हणून असं दिवसातनं अनेक वेळेला हा प्रोग्राम राबवला जातो 2 मिनिट्स हेड प्रोग्राम. आणि त्यामध्ये या ठिकाणी मग त्या इमॅन्युअल गोल्डस्टेनच्या बाबतीत या ठिकाणी जे काही कटुता असेल तुमच्या मनातली ती तुम्ही व्यक्त करायची आहे या प्रोग्रामच्या दरम्यान. अशा पद्धतीचे या ठिकाणी काम इथे चाललेलं आहे. आणि मग अनेक या ठिकाणी चॅप्टर्समध्ये हा पहिला पार्ट या ठिकाणी विभागला जातो. त्या पद्धतीने न जाता मेन स्टोरी काय आहे या ठिकाणी त्याच्यावरती मी फोकस करणार आहे कारण फार कमी वेळ आहे. या कमी वेळामध्ये या ठिकाणी या सगळ्या ह्याच्यामध्ये रेकॉर्डिंगमध्ये आपण आणू शकत नाही म्हणून थोडक्यात मी सांगतो आहे. आता या मिनिस्ट्री ऑफ ट्रूथच्या फिक्शन डिपार्टमेंटमध्ये काम करणारी एक 29 वर्षाची तरुणी आहे जिचं नाव आहे जुलिया. ती ब्लॅक हेड गर्ल आहे. विन्स्टन स्मिथ तिला ब्लॅक हेड गर्ल असं म्हणतो. 29 वर्षाची तरुणी आहे अँड शी इज क्वाईट अट्रॅक्टिव्ह ब्युटिफुल. आणि हा विन्स्टन या ठिकाणी तिच्या प्रेमात पडलाय आणि त्याचं कारण असं आहे की त्याला असं वाटतं की जुलिया सुद्धा त्याच्या विचाराची आहे. त्याच्या विचाराची म्हणजेच काय तर या टोटॅलिटेरियन गव्हर्नमेंटच्या विरोधात जाऊन या ठिकाणी काम करणारी किंवा विचार करणारी ती मुलगी आहे जुलिया. म्हणून समविचारी असल्याकारणाने असं त्याला वाटतं. त्याचा हा ग्रह आहे. त्याला असं वाटतंय त्याने गृहीत धरलेलं आहे की जुलिया ही त्याच्या विचाराच्या आणि म्हणून या ठिकाणी तो तिच्या प्रेमात पडलाय. पण आदनमधनं या ठिकाणी त्याच्या मनामध्ये ही शंका आहे की कदाचित ती या थॉट पोलिसची या ठिकाणी एजंट असावी. म्हणून आपल्याला हेरण्यासाठी आपल्या विचाराचं पांघरूण अंगावरती घेऊन किंवा आपल्या विचाराचं या ठिकाणी जे काही नाटक आहे करून आपल्याला अडकवण्याचा प्रयत्न तर करत नाही ना अशी शंका त्याच्या मनामध्ये या ठिकाणी नेहमी येत असते. आणि तिसरा व्यक्ती या ठिकाणी मग सांगितल्याप्रमाणे ओब्रायन नावाचा आहे. हा इनर पार्टीचा एकूण या ठिकाणी या ओशिनियाचं जे साम्राज्य आहे ते कशा पद्धतीने विभागलेलं गेलेलं आहे. 3 प्रकारचे लोक इथे राहतात. पहिला प्रकार आहे इनर पार्टीचे लोक. इनर पार्टीचे लोक म्हणजे कोण आहे जे गव्हर्नमेंटमध्ये या ठिकाणी प्रत्यक्षपणे सामील झालेले लोक आहेत. ते लोक म्हणजे या ठिकाणी इनर पार्टीचे लोक म्हणजे बिग ब्रदरचे या ठिकाणी जवळचे लोक. त्यांना इनर पार्टीचे लोक असं कन्सिडर केलं जातं. ते लोकसंख्येच्या एकूण किती टक्के आहेत तर केवळ 2% आहेत. एकूण लोकसंख्येच्या केवळ 2% हे लोक आहेत इनर पार्टीचे. आणि दुसरा या ठिकाणी जो भाग आहे या ओशिनियाचा तो भाग म्हणजे आउटर पार्टीचे लोक. आउटर पार्टीचे लोक म्हणजे कोण आहेत जे लोक या ठिकाणी इनर पार्टीच्या लोकांना सपोर्ट करणारे आहेत आणि त्यांची संख्या एकूण लोकसंख्येचे किती आहे 13% या ठिकाणी हे लोक या साम्राज्यामध्ये राहत आहेत आणि बाकीचे
85% म्हणजे 2% इनर पार्टीचे आणि 13% आउटर पार्टीचे जर का वजा केले तर जवळजवळ 85% लोक जे आहेत ते प्रोल्स नावाचे लोक राहतात. आणि प्रोल्स नावाचे लोक कोण आहेत तर ते हेच सगळे लोक म्हणजेच लेबर्स आहेत, वर्कर्स आहेत, एम्प्लॉईज आहेत, अशा पद्धतीचे अनेक ठिकाणी या ठिकाणी काम करणारे लोक आहेत. म्हणजे एकूणच काय तर आपल्या समाजव्यवस्थेमध्ये ज्याला आपण या ठिकाणी खालचा वर्ग कन्सिडर करतो तो वर्ग म्हणजेच या ठिकाणी प्रोल्स कम्युनिटीचे लोक आहेत. आणि हे 85% संख्येने येथे या ओशिनियाच्या साम्राज्यामध्ये या ठिकाणी राहत आहेत. अशा पद्धतीची या ठिकाणी डिस्पॅरिटी आहे. सामाजिक जे काही अंतर आहे ते अशा पद्धतीचं आहे. इनर पार्टीचे लोक सगळ्यात कमी लोकसंख्येत असताना देखील ते प्रशासनामध्ये या ठिकाणी राजे म्हणून राज्य करत आहेत, सम्राट म्हणून राज्य करत आहेत. ते प्रशासनामध्ये अधिकार पदावरती काम करत आहेत. त्यांना सपोर्ट करणारे या ठिकाणी जे लोक आहेत केवळ 13% आहेत. ते मात्र आउटर पार्टीचे लोक आहेत. आणि सगळ्यात मोठी संख्या असताना देखील प्रोल्स मात्र आउट ऑफ पॉवर आहेत, म्हणजे सत्तेच्या बाहेर आहेत. सत्ता दूरवरती या ठिकाणी आहे त्यांच्यापासून. आणि अशा पद्धतीने या ठिकाणी या लोकांची एकूण संख्या आहे हे या चित्रामध्ये दाखवण्यात आलेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट असं आहे की मिसेस पार्सन ज्या फ्लॅटमध्ये या ठिकाणी व्हिक्टोरी मॅन्शनमध्ये हा राहतो आहे विन्स्टन स्मिथ, त्याच्याच बाजूचा फ्लॅट आहे मिसेस पार्सनचा. आणि ती आणि तिचे 2 मुलं या ठिकाणी तिच्या फ्लॅटमध्ये राहतात. डायरी लेखन झाल्याच्या नंतर या ठिकाणी जेव्हा हेड प्रोग्राम सुरू होतो, हेड प्रोग्राम सुरू झाल्याच्या नंतर जेव्हा विन्स्टन स्मिथ हा आता खरं तर या ठिकाणी ऑफिसला जायचं आहे म्हणून विचार करत बसलेला असतो, तेवढ्या त्या ठिकाणी दारावरती आवाज येतो. आणि जेव्हा तो उठतो आणि दार उघडतो तेव्हा मिसेस पार्सन ही या ठिकाणी त्याच्या दारात उभी असते आणि ती एक विनंती करायला आलेली असते. त्याचं कारण असं असतं की तिच्या घरातला जो काही बेसिन आहे तो आता ब्लॉक झाला आहे आणि विन्स्टननं या ठिकाणी थोडी मदत करावी या विचाराने या ठिकाणी ती आली होती. विन्स्टन तिची ही या ठिकाणी विनंती मानून तो तिच्या घरी जातो. तिच्या घरामध्ये या ठिकाणी 2 लहान मुलं आहेत आणि तो या ठिकाणी तिथल्या किचनमधला बेसिनचा जो काही पाईप आहे किंवा जे सिंक आहे ते या ठिकाणी अनब्लॉक करत असतो. आणि मग हे करत असताना खरं तर एक बाजूचा शेजारी आपल्या घरामध्ये येऊन आपल्याला मदत करतो आहे अशा विचाराची या ठिकाणी भावना न ठेवता त्या मिसेस पार्सनचे जे 2 लहान मुलं आहेत ते या विन्स्टनला ट्रेटर म्हणून या ठिकाणी कन्सिडर करतात आणि त्याची चेष्टा मस्करी करतात. ट्रेटर म्हणजे देशद्रोही, राजद्रोही. आणि अशा पद्धतीने या ठिकाणी ते 2 मुलं, लहान मुलं ज्यांना या शब्दाबद्दल या ठिकाणी खरं तर माहिती नसेल, पण ते या वयामध्ये या ठिकाणी या विन्स्टन स्मिथला ट्रेटर म्हणून कन्सिडर करतात आणि त्याची चेष्टा करतात. आणि जेव्हा तो विन्स्टन हा त्यांच्या रूममधनं, त्यांच्या फ्लॅटमधनं या ठिकाणी बाहेर पडत असतो तेव्हा त्याच्या देशाने त्याच्या मागणं या ठिकाणी एक वस्तू फेकून मारतात, ट्रेटर म्हणून निषेध केल्यासारखं. अर्थातच या ठिकाणी विन्स्टन घाबरतो, धावत पळत तो या ठिकाणी आपल्या घरामध्ये येतो. ही लहान मुलं या ठिकाणी आपल्याला ट्रेटर म्हणतात याबद्दल या ठिकाणी त्याला समजत नाही, का म्हणत असतील, काय या मुलांना कळालं. आपण या गव्हर्नमेंटच्या विरोधात या ठिकाणी विचार ठेवतो, आपण या गव्हर्नमेंटच्या विरोधात या ठिकाणी डायरी लेखन करतो, काही कृती आपल्याकडनं होत आहेत, हे कळालं की काय हे एजंट म्हणून काम करत आहेत, हे मला पाहत तर नसतील ना, अशा अनेक विचार विन्स्टनच्या मनामध्ये येतात. आणि मग पुढे जाऊन या ठिकाणी अशा पद्धतीने दाखवलेलं आहे की गव्हर्नमेंटच्या बाजूनं नेहमीच लोकांना अशा बातम्या दिल्या जातात, असे या ठिकाणी न्यूज पसरवले जातात की ओशनियाचं साम्राज्य नेहमीच या ठिकाणी युरेशिया आणि युस्टेशियावरती या ठिकाणी आपलं अधिराज्य निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. युरेशियाचे आणि युस्टेशियाचे काही भाग या ठिकाणी जिंकत चाललेला आहे. आता युरेशियाचा मलबार नावाचा म्हणजे इंडियातला, साऊथ इंडियातला जो भाग आहे तो ओशनियाच्या साम्राज्याने या ठिकाणी जिंकलेला आहे. युरेशियाकडनं ते साम्राज्य आता त्यांनी हिसकावून घेतलेलं आहे याबद्दलची या ठिकाणी बातमी सांगितली जाते, जेणेकरून लोकांच्या मनामध्ये या ठिकाणी या पार्टीबद्दल किंवा या गव्हर्नमेंटबद्दल या ठिकाणी नेहमीच एक आदर निर्माण व्हावा. नेहमीच या ठिकाणी या गव्हर्नमेंटबद्दलची जी काही चांगली भावना आहे, स्वाभिमानाची भावना आहे, ती सातत्याने या ठिकाणी बळावत जावी अशा पद्धतीचा विचार या गव्हर्नमेंटचा आहे. आणि म्हणून युद्धाबद्दल नेहमी सांगितलं जातं. तेव्हा इंगसॉक
नावाची संकल्पना मगाशी मी सांगितलेली आहे. त्याचे काही प्रिन्सिपल्स आहेत ते मी सांगतो आहे आणि ते तत्व अशा पद्धतीचे आहेत. ए डेलिबरेट अटॅक ऑन सोशलिझम अँड सोशल पार्टी जनरली नॉट द सोशलिझम ऑफ इक्वॅलिटी अँड ह्युमन ब्रदरहूड. सोशलिझमचा मुळात जो काही उद्देश आहे किंवा विचार आहे तो संबंध लोकांमध्ये या ठिकाणी समानता निर्माण करणारा विचार आहे. तो सगळेच लोक सर्वच लोक या ठिकाणी सारखे आहेत. समानता सगळ्यांमध्ये या ठिकाणी असली पाहिजे. कोणीही वेगळा नाही. म्हणजेच काय, कोण श्रीमंत नाही, कोण गरीब नाही, कोण उच्च नाही, कोण नीच नाही, अशा पद्धतीचा विचार निर्माण करणारा सोशलिझमचा विचार आहे. परंतु इंग्लिश सोशलिझम मात्र याच्या कम्प्लिटली अगेन्स्ट या ठिकाणी काम करत आहे. म्हणजेच लोकशाहीच्या नावाखाली या ठिकाणी हुकुमशाही चालवण्याचा जो काही प्रकार हल्ली चाललेला आहे तशा पद्धतीचा हा प्रकार या ठिकाणी इंग्सॉकचा चाललेला आहे. सोशलिझमच्या नावाखाली या ठिकाणी सोशलिझमच्या विरोधात जाऊन काम करण्याचं प्रशासन या ठिकाणी इथं चाललेला आहे. तर हा एक भाग आहे. म्हणजे ब्रदरहूड न पाळता लोकांच्या मध्ये या ठिकाणी कशा पद्धतीने वाद लावता येतील, लोकांच्या मध्ये फूट कशा पद्धतीने पाडता येईल, लोक एकत्र कसे येणार नाहीत, लोक एका विचाराने या ठिकाणी कसे वागणार नाहीत, याचा विचार जास्त या ठिकाणी हे प्रशासन करतं. तेव्हा या इंग्सॉकचा एकूण या ठिकाणी जो काही हेतू आहे तो लोकांना डिवाइड करून ठेवणं आहे. डिवाइड अँड रूल. ब्रिटिशांची ज्या पद्धतीची नीती होती त्या पद्धतीची नीती या ठिकाणी इथेही या ओशिनियाच्या गव्हर्नमेंटमध्ये या ठिकाणी बिग ब्रदरचं हे प्रशासन पाळत असताना आपल्याला पाहायला मिळतं. तेव्हा काही कन्सेप्ट न्यूज स्पीक मगाशी सांगितलेला आहे. डबल थिंक. डबल थिंक हे अजून एक या ठिकाणी या ओशिनिया गव्हर्नमेंटचं वैशिष्ट्य आहे, ओशिनियाच्या साम्राज्याचं वैशिष्ट्य आहे. आणि डबल थिंक म्हणजे काय आहे, एकाच वेळेला दोन परस्पर विरोधी भावना, दोन परस्पर विरोधी विचार मनात ठेवणे, लोकांना बोलून दाखवणे. म्हणजेच काय तर फॉर एक्झाम्पल मी लोकशाहीचा या ठिकाणी पोशिंदा आहे, मी लोकशाहीचा पुरस्कर्ता आहे असं लोकांना सांगत असतानाच लोकशाही कशी नालायक आहे, लोकशाही कशा पद्धतीने या ठिकाणी लोकांवरती अन्याय करणारी आहे असा विचार किंवा अशी कृती या ठिकाणी लोकांच्यापर्यंत पोहोचवणे. म्हणजेच लोकशाहीचा एका बाजूला पुरस्कार करणे तर दुसऱ्या बाजूला लोकशाही या ठिकाणी कशी घातक आहे हे कृतीतनं लोकांना दाखवणे. हा जो काही एकाच वेळेला या ठिकाणी दोन परस्पर विरोधी या ठिकाणी विचार आणि कृती ठेवणारा जो भाग आहे तो म्हणजेच या ठिकाणी डबल थिंक आहे. आणि या इनर पार्टीचं गव्हर्नमेंट म्हणजेच बिग ब्रदरचं गव्हर्नमेंट आणि इथला प्रत्येक माणूस हा डबल थिंक करणारा माणूस आहे. म्हणजे परस्पर भूमिका घेऊन या ठिकाणी वागणारा माणूस आहे. फॉर एक्झाम्पल हा ओब्रायन मनात एक विचार ठेवतो, लोकांना एक सांगतो आणि कृती मात्र दुसरी करतो. अशा पद्धतीचं आहे. म्युटेबिलिटी ऑफ द पास्ट हे दुसरं एक वैशिष्ट्य आहे या गव्हर्नमेंटचं. म्युटेबिलिटी ऑफ द पास्ट म्हणजे भूतकाळाला या ठिकाणी पूर्णपणे नष्ट करायचं आणि पार्टीच्या फेवरमध्ये या ठिकाणी भूतकाळ निर्माण करायचा. म्हणजे भूतकाळ निर्माण करणे म्हणजे काय तर इतिहास निर्माण करायचा. घडलेल्या घटना पार्टीच्या फेवरमध्ये या ठिकाणी कशा घडलेल्या आहेत हे दाखवायचं. अशा पद्धतीचं एकूण या ठिकाणी काम चाललेलं आहे. तेव्हा हा पहिला पार्ट झाला. दुसरा पार्ट हा पूर्णपणे या ठिकाणी पहिल्या पार्टमध्ये आणखीन बऱ्याच गोष्टी अशा पद्धतीच्या घडतात की विन्स्टन स्मिथ हा जुलियाच्या या ठिकाणी प्रेमात पडलेला आहे. सुरुवातीला हे प्रेम या ठिकाणी वन सायडेड आहे. हळूहळू या ठिकाणी जुलियाला तो समजून घेतो आहे. प्रोल्सच्या कम्युनिटीमध्ये तो गेलेला आहे. प्रोल्सच्या लोकांमध्ये जाऊन या ठिकाणी प्रोल्सच्या लोकांची भावना काय आहे, भूमिका काय आहे हे समजून घेतो आहे. मिस्टर चॅरिंग्टन नावाचा या ठिकाणी एक दुकानदार या प्रोल्सच्या कम्युनिटीमध्ये त्याला भेटला होता. त्याच्याशी त्याचं बोलणं झालेलं आहे आणि तिथे गेल्याच्या नंतर त्याला लक्षात येतं की प्रोल्स लोक जरी बहुसंख्येने असले तरी इनर पार्टीच्या विचाराचे ते आता व्हिक्टीम बनलेले आहेत, गुलाम बनलेले आहेत. त्यांना स्वतःचा विचार नाही आहे, स्वतःची अक्कल नाही आहे आणि मग पार्टी जे सांगते तेच या ठिकाणी ते ऐकतात. बहुसंख्य असून देखील या ठिकाणी स्वतःचा विचार नसल्या कारणाने दुसऱ्याच्या विचाराचे गुलाम बनलेले आहेत हे प्रोल्स. त्यामुळे ते कट्टर समर्थक आहेत. कुणाचे? इनर पार्टीचे, बिग ब्रदरचे, टोटॅलिटेरियन गव्हर्नमेंटचे. जर या ठिकाणी या सरकारला उलथवून जर कोण लावणार असेल तर ते प्रोल्सचे लोक लावू शकतात, कारण संख्येने ते
मेजॉरिटीमध्ये आहेत, परंतु तसा विचार त्यांच्या मनामध्ये येत नाही. आपण एक आशावाद आहे विन्स्टनच्या मनामध्ये, आणि तो आशावाद असा आहे की प्रोल्सचे लोक जेव्हा या ठिकाणी जागे होतील, प्रोल्सचे लोक जेव्हा या ठिकाणी याबद्दल समजून घेतील, इनर पार्टीचा एकूण अजेंडा काय आहे हे समजून घेतील, तेव्हा नक्कीच या ठिकाणी हे टोटॅलिटेरियन गव्हर्नमेंट ते उलथवून लावतील अशा पद्धतीचा विचार या ठिकाणी विन्स्टन करतो आहे. तेव्हा या दुसऱ्या पार्टमध्ये या ठिकाणी विन्स्टन स्मिथ आणि जुलिया आता एकमेकांवरती प्रेम करू लागलेले आहेत. दोघेही या पार्टीचा तिरस्कार करत आहेत. त्यांचं पहिल्या पार्टमध्ये या ठिकाणी एकमेकांना जाणून घेण्याचा जो काही प्रकार होता तो आता त्यांच्या प्रेमामध्ये रूपांतरित झालेला आहे, आणि त्यांचं प्रेम आता पुढे या ठिकाणी त्यांच्या फिजिकल रिलेशनशिपपर्यंत येऊन पोहोचलेलं आहे. मिस्टर चॅरिंग्टनच्या दुकानाच्या वरच्या बाजूला या ठिकाणी एक खोली आहे. आता विन्स्टन स्मिथ हा तिथे शिफ्ट झालेला आहे, कारण तिथं व्हिक्टोरी मॅन्शनमध्ये राहत असताना या ठिकाणी टेलिस्क्रीन आणि आजूबाजूचे लोक त्याच्यावरती देखरेख करत होते. त्यामुळे त्याच्या गव्हर्नमेंटच्या विरोधातल्या कृती या ठिकाणी लोकांच्या लक्षात येतील, म्हणून या ठिकाणी त्याने घाबरून जाऊन आता तो फ्लॅट सोडलेला आहे. आणि मिस्टर चॅरिंग्टनच्या दुकानाच्या वरच्या बाजूला एक ओसाड असलेली अडगळीची रूम आहे. ती रूम त्याने या ठिकाणी आता भाड्यावरती घेतलेली आहे, आणि तिथे तो या ठिकाणी येऊन राहतो आहे, जिथे टेलिस्क्रीन लावलेली नाही. याचा अर्थ असा की तिथे राहत असताना विन्स्टनवरती कोणीही देखरेख करू शकत नाही. तर अशा पद्धतीने या ठिकाणी तो तिथे येऊन राहतो आहे, आणि तिथेच या ठिकाणी हे दोघे जण एकमेकांवरती प्रेम करत आहेत, जुलिया आणि विन्स्टन स्मिथ. आणि मग त्यांनी असं ठरवलेलं आहे, विशेषतः आता सेक्शुअल रिलेशनशिपबद्दल किंवा फिजिकल रिलेशनशिपबद्दल या पार्टीचं असं म्हणणं आहे की तुम्ही सेक्शुअल ॲक्ट हे फक्त पॉप्युलेशनसाठीच या ठिकाणी करायचं, म्हणजे प्रोडक्शनसाठीच या ठिकाणी अशा पद्धतीचं सुख घ्यायचं आहे. शारीरिक सुखासाठी म्हणून तुम्ही फिजिकल रिलेशनशिप ठेवू शकत नाही, असा स्पष्ट या ठिकाणी विचार आहे या गव्हर्नमेंटचा. म्हणजेच काय, तर माणूस म्हणून माणसाला ट्रीट करायचं नाही, माणसाच्या भावनेला या ठिकाणी ट्रीट करायचं नाही, तर माणूस म्हणजे मशीनसारखा राहायला पाहिजे, मशीनसारखा वागला पाहिजे, सांगितलेलं ऐकलं पाहिजे, आपला विचार न मांडता जे सांगितलं गेलेलं आहे ते निमूटपणे तो करणारा असला पाहिजे. अशा पद्धतीचा विचार पार्टीचा आहे, आणि लोकांना त्या पार्टीने या ठिकाणी मशीनसारखं या ठिकाणी ट्रीट केलेलं आहे. तेव्हा हा एक या ठिकाणी, आणि जर का मनामध्ये अशा पद्धतीची जर का विषयासक्त भावना जर तुम्ही मनामध्ये आणली तर तो एक थॉट क्राईम ठरेल. म्हणजेच शारीरिक सुखाची भावना जर का तुम्ही मनात ठेवली आणि तशा पद्धतीचं जर का कृत्य केलं तर तुम्ही या ठिकाणी थॉट क्राईम केलात, या गव्हर्नमेंटच्या विरोधात जाऊन तुम्ही गुन्हा केलात, आणि हा गुन्हा म्हणजे अनबेलेबल ॲक्ट आहे, ऑफेन्स आहे. तुम्हाला या ठिकाणी यातनं सोडवल्या जाणार नाही, तुमची सुटका होणार नाही, अशा पद्धतीचं एकूण आहे या पार्टीबद्दलचं. आणि मग या ठिकाणी विन्स्टनने आणि जुलियाने आता ठरवलेलं आहे की आपण या पार्टीचा विरोध करायचा, या पार्टीच्या विरोधात जाऊन या ठिकाणी काही कृती करायच्या, डायरी लेखन करायचं, लोकांना या ठिकाणी या पार्टीबद्दल सांगायचं, आणि हे सगळं गुपितपणे करायचं, अशा पद्धतीने या ठिकाणी चाललेलं आहे. आणि मग हे सगळं चालू असतानाच विन्स्टन आणि जुलियाला असं वाटतंय की ओब्रायन नावाचा जो व्यक्ती आहे, इनर पार्टीचा जो मेंबर आहे, तो सुद्धा आपल्याच विचाराचा असावा कदाचित. तेव्हा ओब्रायनबद्दल विन्स्टनच्या मनामध्ये एक आपुलकी निर्माण होते, एक रिस्पेक्ट निर्माण होतो, त्याला जाऊन भेटण्याची या ठिकाणी त्याच्या मनामध्ये एक इच्छा निर्माण होते, एक विचार येतो, आणि मग त्याला जाणून घेण्याचा या ठिकाणी त्याने प्रयत्न केलेला आहे. आणि मग त्यांच्या एकूण या ठिकाणी प्रयत्नामध्ये त्यांना यश मिळतं. आणि हा ओब्रायन स्वतःबद्दल अधिक न सांगता सुरुवातीला या ठिकाणी विन्स्टनबद्दल आणि जुलियाबद्दल या ठिकाणी तो समजून घेतो, त्यांचा विचार काय आहे. आणि मग ते जेव्हा त्याला समजतं तेव्हा मग या ठिकाणी तो विन्स्टनच्या विचाराप्रमाणे या ठिकाणी वागायला लागतो. परंतु तो मुळातच या ठिकाणी इनर पार्टीचा मेंबर आहे, तो या पार्टीचा समर्थक आहे, इनर पार्टीचा समर्थक आहे, बिग ब्रदरचा समर्थक आहे. परंतु समोरचा व्यक्ती कुठल्या पार्टीचा आहे, कुठल्या विचाराचा आहे, त्याच्या मनात या ठिकाणी या इनर पार्टीबद्दल काय विचार आहे हे समजून घेऊन अगदी त्याच्या पद्धतीनं वागून त्याला न कळता त्याच्याकडनं सगळ्या गोष्टी काढून घेऊन त्याचे सिक्रेट प्लान्स काय आहेत, कुठल्या पद्धतीने तो काम करतोय, कुणा लोकांशी या ठिकाणी तो बांधला गेलेला आहे, त्याला समजून घ्यायचं आहे.
तेव्हा त्याने या ठिकाणी या सगळ्या गोष्टी समजून घेतलेल्या आहेत. तेव्हा तो विश्वासात घेतो. ओब्रायन विन्स्टनला आणि जुलियाला या ठिकाणी विश्वासात घेतो आणि त्याने एक प्रॉमिस केलेलं आहे की लवकरच या ठिकाणी हा ओब्रायन विन्स्टनला इमॅन्युअल गोल्डस्टेनचं एक पुस्तक, त्याचं नाव आहे द प्रिन्सिपल्स ऑफ ऑलिगार्किकल कलेक्टिव्हिजम, हे पुस्तक तो देऊ करणार आहे, ज्यामध्ये इमॅन्युअल गोल्डस्टेनने आपला विचार अगदी प्रखरपणे मांडलेला आहे. जे पुस्तक वाचल्याच्या नंतर या ठिकाणी विन्स्टनला अधिक माहिती कळेल इमॅन्युअल गोल्डस्टेन कशा पद्धतीनं वर्क करणार आहे आणि या गव्हर्नमेंटला या ठिकाणी तो कशा पद्धतीनं पराभूत करणार आहे, हे गव्हर्नमेंट या ठिकाणी तो कसं उलटवून लावणार आहे, हे या ठिकाणी तो वचन देतो. आणि मग थोड्या दिवसानंतर या ठिकाणी हे पुस्तक विन्स्टनला मिळतंही. आणि मग हे पुस्तक मिळाल्याच्या नंतर मुळातच हे पुस्तक जरी ओब्रायनला सांगितलेलं असलं इमॅन्युअल गोल्डस्टेनचं आहे म्हणून, तरीसुद्धा हे पुस्तक इमॅन्युअल गोल्डस्टेनचं नाहीच आहे. हे पुस्तक या ठिकाणी या इनर पार्टीचं आहे. लोकांना केवळ या ठिकाणी भाजवण्यासाठी म्हणून हे पुस्तक इमॅन्युअलनं लिहिलेलं आहे असं म्हटलं जातं, परंतु मुळातच या पुस्तकामध्ये दिलेला विचार हा इनर पार्टीचा आहे. आणि मग हे पुस्तक या ठिकाणी या मिस्टर चॅरिंग्टनच्या दुकानाच्या वरच्या बाजूला असलेल्या किंवा वरच्या भागाला असलेल्या त्या छोट्याशा रूममध्ये या ठिकाणी विन्स्टन आणि जुलिया बसून हे पुस्तक वाचतात. विन्स्टन वाचतो, जुलिया ऐकते. बऱ्याच वेळेला या ठिकाणी जुलियाला हे पुस्तक वाचत असताना झोप लागते. म्हणजे जुलिया ही विन्स्टनसारखी फार हुशार नाही आहे. जुलिया ही एक साधी भोळी मुलगी आहे. तिला या सगळ्या प्रशासकीय गोष्टीमध्ये फार मोठा इंटरेस्ट नाही. एकच गोष्ट तिच्या मनात आहे की ही पार्टी या ठिकाणी जे काम करते आहे ते लोकांच्या विरोधात करते आहे, म्हणून तिच्या मनात या पार्टीबद्दल थोडासा तिरस्कार आहे. परंतु विन्स्टन ज्या पद्धतीने या ठिकाणी बारकाईने विचार करतो तसा विचार या ठिकाणी जुलिया करत नाही. आणि मग हे पुस्तक वाचत असताना, सिक्रेटली हे पुस्तक वाचत असताना अचानकपणे थॉट पोलिसची त्यांच्या रूमवरती धाड पडते आणि हे दोघेही पकडल्या जातात, विन्स्टन स्मिथ आणि जुलिया. या पुस्तकाचं वाचन करत असताना विशेषतः लोकांना जे सांगितलं गेलेलं आहे हे पुस्तक म्हणजे विरोधकाचं इमॅन्युअल गोल्डस्टेनचं पुस्तक आहे आणि हे पुस्तक वाचन करणे म्हणजेच या ठिकाणी पार्टीच्या विरोधात कृत्य करणे असे असं समजून थॉट पोलिसनं या दोघांना या ठिकाणी अरेस्ट केलेली आहे. आता थॉट क्राईम केला म्हणून या ठिकाणी या दोघांना अरेस्ट झाली आहे. तेव्हा या दोघांना या ठिकाणी सेपरेटली इम्प्रिझनमेंटची शिक्षा होते, म्हणजेच तुरुंगामध्ये डांबल्या जातं, वेगवेगळ्या तुरुंगामध्ये. विन्स्टनला एका तुरुंगामध्ये ठेवण्यात आलेला आहे तर जुलियाला दुसऱ्या तुरुंगामध्ये ठेवण्यात आलेला आहे. परंतु विन्स्टनला याची कल्पना नाही की जुलियाला कुठल्या तुरुंगामध्ये ठेवलेलं आहे आणि जुलियाला सुद्धा माहिती नाही की विन्स्टनला या ठिकाणी कुठल्या तुरुंगामध्ये ठेवलेलं आहे. इवन हेही माहीत नाही विन्स्टनला की त्याची प्रियशी जुलिया ही आता कुठे आहे, काय करते आहे, तिच्या बाबतीत किंवा तिच्यासोबत काय झालेलं आहे याबद्दल कुठलीही या ठिकाणी कल्पना सध्या नाही आहे. या विन्स्टनच्या आता फोकस या ठिकाणी या थर्ड पार्टमध्ये जॉर्ज ऑरवेलने विन्स्टनवरती केलेला आहे. जुलियाला आता या ठिकाणी थोडंसं दुर्लक्षित ठेवलेलं आहे आणि विन्स्टनवरती फोकस केलेला आहे. इम्प्रिझनमेंटमध्ये असताना विन्स्टनवरती अनेक अन्यान्वित अत्याचार केले जातात, त्याला भरपूर टॉर्चर केले जातात. एकूणच त्याचा जो काही या पार्टीबद्दलचा या ठिकाणी द्वेष आहे, त्याच्या मनातली चीड आहे, त्याच्या मनातला राग जो आहे तो राग कमी करण्यासाठी आणि विन्स्टनला अगदीच या ठिकाणी मवाळ बनवण्यासाठी म्हणून कठोरातली कठोर शिक्षा त्याला दिल्या जाते. त्याला बेदम मारला जातो, त्याला उपाशी ठेवलं जातं, त्याला टॉर्चर करण्यासाठी म्हणून त्याच्या तुरुंगामध्ये या ठिकाणी अनेक उंदीर सोडले जातात जेणेकरून ते त्याला चावतील, त्याला त्रास होईल आणि तो मग या ठिकाणी हातगाईला येईल. आय मीन टू से दॅट तो नरम होईल आणि तो सरेंडर करेल. अशा पद्धतीने या ठिकाणी टॉर्चर केलं जातं. आणि मग हे विन्स्टन आणि जुलियाला अरेस्ट करण्यापाठीमागे कोण आहे तर स्वतः ओब्रायन आहे. पुस्तक देतो, वाचायला लावतो आणि वाचत असतानाच या ठिकाणी तो थॉट पोलिसकडनं त्यांना अटक करून घेतो. आणि इथे या ठिकाणी या इम्प्रिझनमेंटमध्ये सुद्धा तो विन्स्टनला येऊन सांगतो की त्याला अटक करणारा तोच आहे. बरेच दिवस या ठिकाणी तो त्याच्यावरती वॉच ठेवून होता, पाळत ठेवून होता. त्याच्या एकूण कृती काय आहेत हे त्याच्या लक्षात आहेत आणि त्यामुळे
इथून पुढे त्याला ट्रीट करण्याचं काम या ठिकाणी ओब्रायनच करणार आहे. आणि मग त्या इम्प्रिझनमेंटमध्ये जेव्हा भयानक टॉर्चर विन्स्टनला केल्या जाते, तेव्हा विन्स्टन हा नरम होतो, विन्स्टन हा या ठिकाणी सरेंडर होतो आणि मग ओब्रायन जे सांगेल ते तो ऐकायला तयार होतो. आणि असं करून या ठिकाणी विन्स्टनला जी शिक्षा दिल्या जाते ती शिक्षा अशी आहे, इंटेलेक्च्युअल लेवलवरची शिक्षा आहे. त्याच्या मनातला या पार्टीबद्दलचा द्वेष जो आहे तो त्याने पूर्णपणे या ठिकाणी काढून टाकायचा आहे आणि या पार्टीबद्दलचा विचार त्याने लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी म्हणून त्याबद्दलचे शिक्षण घ्यायचं आहे. आणि मग ती प्रोसेस सुरू होते, रिएज्युकेशनची प्रोसेस सुरू होते. त्याचं ब्रेन वॉश केलं जातं आणि ब्रेन वॉश करून या ठिकाणी नवीन विचार त्याच्या मनामध्ये भरला जातो पार्टीबद्दलचा. पार्टी समर्थक होतो. आणि मग या ठिकाणी हे करत असताना विशेषतः त्याच्यातला जो काही माणुसकीचा या ठिकाणी विचार आहे तो विचार या ठिकाणी पूर्णपणे त्याच्यातनं काढून टाकला जातो. माणसाला माणूस म्हणून ट्रीट करायचंच नाही, तर ते एक आपलं हत्यार आहे, ते एक या ठिकाणी आपलं वेपन आहे असंच या ठिकाणी कन्सिडर करायचं. आणि वेपन म्हणून त्याचा कसा फायदा करून घेता येईल याचा विचार या ठिकाणी केला पाहिजे. अशा पद्धतीने विचार त्याच्या मनामध्ये भरवले जातात आणि या सगळ्या गोष्टीला या ठिकाणी विन्स्टन बळी ठरतो, त्याचा नाईलाज असतो. आणि मग या ठिकाणी त्याच्यातलं जुलियाबद्दलचं प्रेम संपतं, ते पूर्णपणे आटतं. त्याला आता जुलिया आपली प्रियशी वाटतच नाही. तो स्वतःही या ठिकाणी आपण एक कोणीतरी माणूस आहोत, हाडामासाचा माणूस आहोत, आपल्या मनात कुठली तरी या ठिकाणी संवेदना आहे, भावना आहे, इच्छा आहे, हेही या ठिकाणी तो विसरून जातो आणि एक मशीनसारखा या ठिकाणी तो काम करायला लागतो. तर एकूणच काय आहे तर विन्स्टनने शेवटी या स्टोरीच्या इंगसॉकची जी डॉक्ट्रीन आहे, त्याचे जे प्रिन्सिपल्स आहेत, त्याचे जे तत्व आहेत, ते सगळे तत्व या ठिकाणी त्याने अंगीकारलेले आहेत, स्वीकारलेले आहेत. आणि पार्टीच्या विरोधातला जो विचार होता तो पूर्णपणे आता त्याने संपवून टाकलेला आहे आणि तो आता पार्टी सपोर्टर झालेला आहे. तेव्हा जॉर्ज ऑरवेलला या कादंबरीच्या माध्यमातून काय सांगायचं आहे तर माणूस हा कसं पूर्णपणे नष्ट केला जातो, माणसातलं माणूसपण हे पूर्णपणे या ठिकाणी कसं नष्ट केलं जातं आणि माणसाला अनमॅन्ड कशा पद्धतीने बनवलं जातं. मॅन इज नाव ट्रान्सफॉर्म्ड इनटू अनमॅन. त्याला अनमॅन कसं करता येईल हे बघितलं जातं. म्हणजेच काय, ही कादंबरी 1984 इज द पिक्चर ऑफ अ मॅन अनमॅन्ड, ऑफ ह्युमॅनिटी विदाउट ए हार्ट. ह्युमॅनिटी विदाउट ए हार्ट. तुम्ही माणूस असलात तरी या ठिकाणी तुमच्या मनात किंवा तुमच्या शरीरामध्ये काळीज नाही आहे, तुमच्या शरीरामध्ये मन नाही आहे आणि माणसाच्या मनाने या ठिकाणी तुम्ही विचार करायचा नाही. तुम्ही एक मशीन आहात, अशाच पद्धतीने या ठिकाणी तुम्ही राहायचं आहे. And it is also, this novel is also a society without tolerance and civilization. हा असा एक समाज आहे ज्याच्यामध्ये या ठिकाणी सहनशीलता नावाचा प्रकार नाही आहे. विदाउट सहनशीलता हे लोक या ठिकाणी वर्तन करत आहेत. सिव्हिलायझेशन नाही कुठल्याही पद्धतीची, म्हणजे ज्याला आपण नागरीकरण किंवा संस्कार म्हणतो, हा संस्कार या लोकांच्या मध्ये नाही आहे. त्यांनी पूर्णपणे या ठिकाणी स्वतःला संस्कारापासून दूर ठेवलेला आहे. माणसाचे जे संस्कार असतात त्यातनं या ठिकाणी तो अलिप्त झालेला आहे. दिस नॉवल इज ऑल्सो ए पिक्चर ऑफ ए गव्हर्मेंट हुज सोल ऑब्जेक्ट इज द मेंटेनन्स ऑफ इट्स अब्सोल्यूट टोटॅलिटेरियन पॉवर बाय एव्हरी कॉन्ट्रिव्हन्स ऑफ क्रुएल्टी. हे कादंबरी म्हणजेच हे असं चित्र आहे जे चित्र इथला प्रत्येक या ठिकाणी व्यक्ती टोटॅलिटेरियन शक्तीला कशा पद्धतीने या ठिकाणी तो एक्झरसाइज करणार आहे, कशा पद्धतीने या ठिकाणी तो एक्झिक्यूट करणार आहे. अनेक या ठिकाणी भयंकर जी काही कृती आहेत त्या कृती करो. ए टोटॅलिटेरियन म्हणजे एक अधिकारशाही कसं प्रस्थापित केल्या जाईल, हुकुमशाही कशा पद्धतीने प्रस्थापित केल्या जाईल, हुकुमशाहीला आणि एक अधिकारशाहीला अधिक बलशाली कसं बनवल्या जाईल, याचाच या ठिकाणी विचार करणे हे या गव्हर्नमेंटचं काम आहे. The novel, in the last, I will tell you, the novel is rich in its structure, content, themes and imagery. भयानक स्वप्न पडलेलं जॉर्ज ऑरवेलने या कादंबरीच्या माध्यमातून या ठिकाणी
दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजेच 1949 साली राहत असताना, इंग्लंडमध्ये राहत असताना 1984ला काय होईल, कारण 1950ला या ठिकाणी जॉर्ज ऑरवेलचा मृत्यू होतो आणि त्याच्या मृत्यूच्या आधीच त्याने या ठिकाणी 1984 साली भविष्यात काय होईल हे या कादंबरीच्या रूपाने या ठिकाणी सांगितलेलं आहे, लोकांना अलर्ट केलेलं आहे. तेव्हा ही कादंबरी म्हणजेच भविष्यातलं जे काही वाईट आणि दुःखद स्वप्न आहे ते स्वप्न कसं टाळता येईल याबद्दल सावध करणारं किंवा तशा पद्धतीचा एक अलार्मिंग बेल देणारं ही कादंबरी आहे, नॉवेल आहे. तेव्हा थँक्यू. तुम्ही ऐकल्याबद्दल तुमचे मनापासून आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद.